आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची मोठी बातमी आहे ती एसटीच्या संपाबद्दलची। एसटी संपाचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसतो। एकतर खिशाला चाट पडते तर दुसरीकडे एक धक्कादायक बातमी येते ती म्हणजे एसटी नसल्यामुळे खासगी रिक्षाने प्रवास करावा लागला आणि अपघात झाला, पडून विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। एसटीची बस नसल्यामुळे जळगावच्या बोदवडमध्ये अनेक शालेय विद्यार्थ्यांना कसाबसा प्रवास करावा लागतो। अनेकदा तर खाजगी वाहनांना हात दाखवून जीव घेणा प्रवास करावा लागतो। अशातच रिक्षांमधून क्षमतेपेक्षा खूप जास्त प्रवासी बसवून वाहतूक केली जाते। अशाच एका रिक्षामधून प्रवास करताना त्या रिक्षाला अपघात झाला। ती मुलगी खालती पडली आणि रुग्णालयात नेत असतानाच त्या मुलीचा मृत्यू झालाय। या सगळ्या घटनेबद्दल बोदवडमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। खरं तर शाळा सुरू झाली आहेत, परीक्षा तोंडावर आली आहेत आणि 2 वर्षांच्या कालखंडानंतर शाळा सुरू झाल्यानं विद्यार्थी ग्रामीण भागात तरी उत्सुक आहेत शाळेत जाण्यासाठी, कारण ऑनलाईन शिक्षणात सुद्धा अडचणी आहेत। अशातच विद्यार्थ्यांना कोणत्याही वाहनाची व्यवस्था नाही, शाळेत जायचं यायचं धड काही साधन उपलब्ध नाही। अशात ही मृत मुलगी आपल्या काही मैत्रिणींच्या सोबत बस मिळत नाही म्हणून बराच वेळ वाट पाहून रिक्षातून चालली होती आणि झालेल्या अपघातात रुग्णालयात उपचारात नेण्यापूर्वीच या मुलीचा मृत्यू झालाय। या क्षणाची सगळ्यात धक्कादायक अशा प्रकारची बातमी। दरम्यान राज्यातील एसटीच्या संपावर संताप व्यक्त होतो आहे। रिक्षातून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। याबद्दल तिच्या मृत विद्यार्थिनीच्या मैत्रिणीसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं, पाहूयात। मला हे सांग, काय नेमकं काय प्रकार घडला? आम्ही रोज सकाळून शाळेत जायचो सोबत। ती आणि मी एकाच वर्गात होते आणि घरी येताना ॲपे रिक्षातून येत होतो। ते ॲपे रिक्षातून ते आम्ही दणका लागला आम्हाला आणि ती खाली पडली आणि तीन माझ्या खांद्यावर हात ठेवलेला होता आणि ती खाली पडली। मग कळलंच नाही कसं झालं ते। ॲपे रिक्षामध्ये खूप गर्दी होती का काय? नाही, ॲपे बसली होती ती? आम्ही ड्रायव्हर जवळ बसलेले होते। ते पुढे ते बसलेली होती 1 नंबर आणि नंतर मी होती। जास्त लोक बसले होते का रिक्षामध्ये? 12। तर मग तुला पण मार लागलाय का? कंबरला। आणि जेव्हा ती खाली पडली तर तिला उचललं कोणी, काय कसं? ड्रायव्हर दादांनी मग रिक्षात टाकीतलं, अजून ते लोक होते त्यांनी पण टाकलं। मग कुठे मार नेमकं मार कुठे लागला होता तिला? इथं अनाडी लागलं होतं थोडं। त्याच्यामध्ये न्यूज लोकमत शेलवड। आपण पाहतोय रिक्षातून पडले, खड्डा होता किंवा स्पीड ब्रेकर होता आणि या सगळ्यातनं रिक्षा जोरदार दणकली। त्यात बाहेरच्या बाजूला बसलेली ही विद्यार्थिनी खालती पडली, तिला मार लागला आणि त्यातच लगेचच रिक्षातल्यांनी धावपळ केली। तिला रिक्षामध्ये परत ठेवलं आणि रुग्णालयाकडे धाव घेतली, पण तोपर्यंत उशीर झाला होता। केवळ एसटीची बस मिळत नाही म्हणून तासनतास लोकांना वाट बघावी लागते। अनेकदा दुप्पट तिप्पट पैसे देऊन छोट्या छोट्या कामाला जावं लागतं। राज्याच्या ग्रामीण भागात तर शालेय विद्यार्थ्यांची एसटी बस नसल्यामुळे खूपच जास्त अडचण होते। अनेक तास वाट बघून शेवटी विद्यार्थी खाजगी रिक्षानं किंवा खाजगी वाहनानं प्रवास करतात आणि अशा वेळेला या वाहनाला अपघात झाला किंवा अन्य एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, हा सुद्धा प्रश्न आहे। आणि अशीच घटना जळगाव जिल्ह्याच्या बोदवडमध्ये घडली। आणि या विद्यार्थिनीच्या मैत्रिणीने जी माहिती दिली त्यानुसार 12 जण एका ॲपे रिक्षामध्ये बसले होते, ज्याची जेमतेम 4ची कॅपॅसिटी आहे किंवा 6 लोक बसले तरी खूप, पण यात 12 जण बसून चालले होते आणि
त्यावेळेला अचानक खड्डा किंवा स्पीड ब्रेकरने ॲपेरिक्षा जोरात दणकली. बाहेरच्या बाजूला ही मुलगी आणि तिची मैत्रीण हे ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले होते. या मुलीच्या नातलगांनी काय प्रतिक्रिया दिलीत पाहूया. रिक्षा चालू करायला असत्या का हेल्पवर गेली असती. काय नेमका काय घटना घडली ती? रिक्षानं जात होती ते रिक्षातून येता येता तिकून जाऊन पडली. पुढे शाळा किती किलोमीटर आहे? शाळा बोदळले जात होती ते तिकून येता येता हनुमान मंदिरात झालं घटना. जाऊन पडली ती तिच्या हृदयाला मार लागला. पोटामध्ये दात घुसले. जागेवरच पडली. दवाखान्या लोक नेवस्तर लगेच मरण पावली. स्टॅप बंद असल्यामुळे पोरायच्या हाल आहे ना. पोरीला घरी यासाठी काय करता जास्त बसता गाडी गाड्या भरात आणि तर पोरी बी त्या गाडी भरात नाही लवकर बसल्या गाडीमध्ये याय भरात आणि रिक्षा तिकून यायला ते उपाशी होऊन जातात. तरी शाळेमध्ये जायला राहतात उका लागून जातात. हिचं काय घाबरली का काय आहे ते रिक्षातून खाली पडली. हिला चांगलाच मारला गेला होता. कुठे मार लागला होता? छातीला मारला गेले होते तिच्या. गेली असती मुलगी. सगळ्या शाळेच्या मुली होत्या त्या रिक्षामध्ये. अनाडी तोंडाली बी लागेल होतं तिच्या. मग त्याला उपचारासाठी कुठे उपचारासाठी तिला जळगावला नेली. तर रस्त्यानंच गेली. मनोज पाटलाकडे नेली जळगावला. दरम्यान राज्यातील एसटीच्या संपावर भाजपच्या नेत्यांनी सातत्यानं आक्रमक भूमिका घेतली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटले पाहूयात. एसटीचा गेले 4 महिने सुरू असलेला संप हा एक रेकॉर्ड मोडणारा संप झालेला आहे. मी वारंवार ही मांडणी करतो की मी एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे. माझे आईवडील दोघेही कामगार होते. दत्ता सामंतच्या संपामध्ये 1 लाख घरं उद्ध्वस्त झालेली मी पाहिली नाही तर अनुभवली. कारण माझ्या घरातील दोन्ही मिल कामगार हे कायमचे बेरोजगार झाले. एस टी कर्मचाऱ्यांचा संप संपला नाही, त्यांना पुन्हा कामावर घेतलं नाही तर पुन्हा एकदा 1 लाख घरं उद्ध्वस्त होणार आहे. बातमी एका मोठ्या वादाची. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून सध्या सांगलीमध्ये जोरदार वाद पेटलाय. येत्या 2 एप्रिलला सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होणार आहे. या अनावरण सोहळ्यावरती वादाचं सावट आहे. कारण शरद पवार यांच्याकडून अनावरण होण्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुतळ्याचं अनावरण करण्याची तयारी केली आहे. शरद पवार यांच्या हस्ते अनावरणाला पडळकर यांचा विरोध आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी विरुद्ध पडळकर असा सांगलीमध्ये जोरदार सामना रंगणार आहे. त्यामुळे सांगलीमध्ये या पुतळ्याच्या अनावरणाच्या आधी काय नेमकं होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2 एप्रिलला हा कार्यक्रम आहे. त्यापूर्वी संचारबंदी लागू करण्यात आली. या भागात संचारबंदी जरी लागू असली तरी 27 तारखेला मेंढपाळांच्या हस्ते अनावरण करणार अशा प्रकारचा निर्धार भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. तुम्ही 27 तारखेला उद्घाटन करणार याच्यावर ठाम आहे? 27 मार्चला सायंकाळी 4 वाजता एका सामान्य मेंढपाळाच्या हस्ते हे लोकार्पण सोहळा आम्ही करणार आहोत. आणि त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम लोकांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे की या ऐतिहासिक सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहू. तुमची भूमिका काय असणार? भूमिका काय नाही. या अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं राजकारण होऊ नये. या स्मारकाच्या आडून कुणी त्यांचा छुपा राजकीय अजेंडा राबवू नये. ज्या लोकांनी जातीवाद पसरवला या राज्यामध्ये, ज्या लोकांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला, ज्या लोकांनी कधी अहिल्यादेवींच्या विचारसरणीला मान दिला नाही, त्यांच्या विरोधात काम केलं. अहिल्यादेवींनी या देशातल्या धर्मासाठी, या देशातल्या मंदिरांसाठी काम केलं. तर पवारसाहेब देवच मानत नाहीत, पवारसाहेब धर्म मानत नाहीत. आणि जे धर्म मानत नाहीत, जे देव मानत नाहीत, ते अहिल्यादेवींच्या स्मारकाचं कसं काय लोकार्पण करू शकतात? म्हणून आमचा त्यांना पूर्णपणे विरोध आहे. आणि कदाचित त्यांनाही माहीत आहे, परंतु त्यांना यामध्ये मुद्दामून राजकारण करायचं आहे. आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांची भावना त्यांना माहीत आहे की तुम्ही या भानगडीत पडू नका.
तरी पण तुम्ही त्याच गोष्टीमध्ये पडताय. म्हणजे त्यांना या सगळ्या विषयाचं राजकारण करायचं आहे. हे अहिल्यादेवीचं चांगलं स्मारक झालं आहे, त्या स्मारकाच्या उद्घाटनाला गालबोट कसा लागल असा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत होतोय. हा विरोध पहिल्यांदा नाही, जेजुरीमध्ये पण असा विरोध केला होता. हो, जेजुरी देवस्थान हे एक वेगळी संस्था आहे, धर्मादायाकडे रजिस्टर संस्था आहे आणि देवस्थानच्या त्या कार्यक्रमामध्ये पवार फॅमिलीचा काही संबंध नव्हता. तुम्ही जेव्हा पत्रिका बघितली तर ते म्हणतात सरकारी कार्यक्रम आहे. सरकारी कार्यक्रम असता तर पालकमंत्र्याचं नाव पाहिजे होतं, त्या पत्रिकेत अजितदादांचं नाव नव्हतं, परंतु ह्यांच्या घरातल्या सगळ्यांची नावं होती. आणि म्हणून आम्हाला ही गोष्ट लक्षात आली की त्यांना या माध्यमातून आमच्या बहुजन समाजाला काहीतरी चुकीचा मेसेज द्यायचा आहे की आम्ही अहिल्यादेवींच्या बाबतीमध्ये आमच्या जीवा मनात खूप प्रेम आहे, आम्ही हा पुतळा उभा केला आहे, नवीन तरुणांना काहीतरी भुरळ घालायची आहे. पण आमची जबाबदारी आहे ना, गेली 60-70 वर्ष आमच्या लोकांनी हे सगळं सहन केलं, लोकांनी ऐकलं, लोक आमची धारिष्ट करत नव्हती यांच्या विरोधात बोलायला. आता गावागावातली पोरं यांच्या विरोधामध्ये भूमिका मांडतायत. तुम्ही फेसबुक उघडून बघा, ट्विटर उघडून बघा, व्हॉट्सअपवरती बघा, पोरं व्यक्त होत आहेत. सांगलीच्या या लोकार्पण सोहळ्यासाठी मुलं त्यांची भूमिका मांडतायत आणि हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे ना. आमची पुढची पिढी सुधारली पाहिजे. चुकीच्या लोकांचं नेतृत्व आम्हाला नको आहे. चुकीच्या लोकांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं आणि स्मारकाचं लोकार्पण आम्हाला नको आहे. त्यामुळं आमचा स्वच्छ आणि स्पष्ट या भूमिकेला त्यांच्या विरोध आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. त्यामुळे इथे जोरदार संघर्ष होणार यात काहीच शंका नाही. वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे. राज्यातील सर्वपक्षीय आमदारांसाठी म्हाडाची 300 घरं देण्याची घोषणा काल महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं करण्यात आली आणि याचे आता तीव्र पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहेत. लाखोंचा पगार असणाऱ्या आमदारांना मोफत घरं कशासाठी असा प्रश्न सर्वसामान्यांच्याकडून विचारला जातोय. मुंबईतील आमदार वगळता इतर सर्वपक्षीय आमदारांना गोरेगाव इथे म्हाडाची 300 घरं ही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पण सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांमध्ये मात्र संताप पाहायला मिळतोय. आता यावर राजकीय प्रतिक्रियासुद्धा उमटू लागलेत. आमदार पळून जातील आणि सरकार पडेल म्हणून हा निर्णय घेतला असल्याची खोचक प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. सुरुवातीला शेतकऱ्यांना घरं द्या असं सुद्धा पाटील म्हणाले. तिकडे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सुद्धा सरकारच्या या निर्णयावर टीका केली. आमदारांना घरं देण्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनिट वीज मोफत द्या असं त्यांनी ट्विटरवरून म्हटलंय. त्यामुळे मोफत घरं देण्याची घोषणा सरकारनं नेमकी कशासाठी केली हा प्रश्न सर्वसामान्य जनता आता विचारू लागले. लोकांचं झालं, लोकप्रतिनिधींचं काय? तर याही गोष्टीत मला सांगायला आनंद होतो की जवळपास 300 आमदारांसाठी सुद्धा आपण घरं बांधणार आहोत, आमदारांसुद्धा आपण घरं देणार आहोत. कारण नाही म्हटलं तरी लोकप्रतिनिधींची सुद्धा सर्व पक्षीय एक चांगले संबंध असले पाहिजेत. तर त्या दृष्टीने त्यांना सुद्धा एक राज्याचा विषय मांडल्यानंतर कुठेतरी एक चांगलं घर मिळावं, तर आमदारांसुद्धा कायमस्वरूपी घरं आपण देत आहोत. त्याहीबद्दल एक आनंद होतोय. आमदार पळून जातील आणि सरकार पडेल अशा भीतीने आमदारावर इतका वर्षाव करणं चाललेला आहे. 4 कोटीचा आमदार निधी मुळात 2 कोटीचा होता, तो कोविड असतानाही 4 कोटी केला, आता 5 कोटी केला. ड्रायव्हरचे पगार वाढवले, सहाय्यकाचे पगार वाढवले. घरं देणार कशासाठी पाहिजे घरं? मला मुंबईमध्ये घर नाही, परंतु तरी मी आग्रही असेल की मला तुम्ही जे घर देणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना पैसे द्या ना, एस टी कर्मचाऱ्यांना पैसे द्या. आणि त्यामुळे काही म्हणजे माझ्यासारखे सदाभाऊ खोतांसारखे सोडले तर प्रत्येकाची 4-4 घरं आहेत, क्षमता आहे. आणि कोणी काय आमदार व्हायला नारळ दिला नव्हतं ना, निमंत्रण की तुम्ही आमदार व्हा म्हणजे तुम्हाला घर मिळेल, तुम्हाला 5 कोटी मिळतील. आणि आमदारांचा रोष सहन करून सुद्धा मी मांडणी करतो, तर मला बिलकुल मान्य नाही. हां, तुम्ही शेतकऱ्यांना पैसे द्या, एस टीला द्या, मग आमदाराला द्या. अनेक SRA प्रकल्प रखडलेत, अनेक प्रकल्प रखडलेत, त्याकडे लक्ष द्या. आमदारांकरता आमदारांची खोली द्या, बास, तेवढं बास आहे. आणि हे लालच त्यांच्या आमदारांना त्यांचे फुटत असतील म्हणून दिलं गेलं आहे. आणि हे मूर्ख बनवायचा कार्यक्रम आहे, कधी होणार नाही. एक प्रकल्प चालू केला तर मनोरा चालू करून 8 वर्ष झाली, अजून होत नाही. आम्हाला आमदारांना खोली द्या, हक्काची बास झाली. नवीन घरं ज्यांचे जे कुटुंब रस्त्यावरचे झोपडपट्ट्यांचे पुनर्वासन SRA प्रकल्प आहेत, BDD चाळ आहे, अनेक चाळी मुंबईतल्या मोडकळी झाल्या, त्यांना द्या. हे सरकारला विनंती आहे.
माझ्यासारखा लोकप्रतिनिधी 150-200 किलोमीटरच्या अंतरावरून या ठिकाणी येत असताना आम्ही स्वतःहून मनाचा मोठेपणा दाखवून ह्या निर्णयाला स्वागत जरी केलं तरी आम्ही तो निर्णय थोडासा बाजूला ठेवून बाकीच्या कोणाला सर्वसामान्य व्यक्तीला मिळावा अशी आमची भावना आहे. जो आपला MLA हॉस्टेल होता त्या MLA हॉस्टेल जर आतापर्यंत बांधकाम केलं असतं मला वाटतं कोणाला गरज नसती. आणि तुम्ही आता मोफत घरं कुठे देणार, कोण घेणार आहे तुमच्या घरं? खऱ्या अर्थानं जो सर्वसामान्य इथला गरीब माणूस आहे ज्यांच्याकडे घर नाहीत अशा लोकांना घरं देण्याऐवजी आम्हाला काय आयुष्यभर इथं राहायचं नाही, आम्ही आपल्या मतदारसंघात राहतो, फक्त आमदार निवास जरी तुम्ही बनवलं तरी पुष्कळ झालं. कारण आमच्या इथनं विदर्भातनं जे लोक मुंबईला येतात, कोणी एक्झाम करता येतात, कोणी वैद्यकीय कामाकरता येतात, गोरगरीब लोक जेव्हा येतात तर त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. तर आमदार या नात्यानं आम्ही आमच्या रूममध्ये त्यांना ठेवू शकतो, त्यांची सेवा शुश्रूषा करू शकतो. हे सोडून जर तुम्ही घरं देत बसले तर या राज्यावर किती भुर्दंड बसणार आहे. त्याच्यामुळं घराची कुणाला गरज नाही. तो राज्यापुढे खूप मोठ्या समस्या आहेत. आपण ज्या शेतकऱ्यांना आपण राजा म्हणतो, शेतकऱ्यांच्या जीवावर आपण राजकारण करतो, त्या शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, त्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी 2 वर्षापूर्वीची घोषणा अजून ती पूर्णत्वास येत नाही. मला असं वाटतं की राज्यासमोरच्या मोठ्या समस्या आवासून उभा आहेत. एखाद्या आमदाराला घर नाही म्हणून तू बाहेर कुठे फुटपाथवर झोपतो असं काही मला अजून ऐकायला भेटलेलं नाही. निश्चित त्यांनी देत असतील तर ते आमदारांचा ज्याचा वैयक्तिक निर्णय. पण माझं वैयक्तिक आमदार म्हणून मत असं आहे की राज्यासमोर ज्या अनेक प्रश्न आहेत, हा जर पैसा जर तिथं खर्च केला तर निश्चितपणे ते योग्य राहील असं मला वाटतं. आमदार निवास ते उभारतात आणि आमदार निवासमध्ये सर्वांना माहिती आहे की लोकांचे जे गोरगरीब लोक येतात मुंबईमध्ये, आमदार ते सुविधा त्यांना देतात. मला जेव्हा आमदार निवास मिळेल तो भिवंडीचे गोरगरिबांना जे मेडिकल फॅसिलिटीसाठी किंवा काही मुंबईमध्ये कामासाठी येतील त्यांच्यासाठी आहे, मी नाही राहणार तिथे. तर आमदारांना पण हे समजतं आम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी काय आहे त्या ते आम्हाला समजतात. मला असं वाटतं की ही सुविधा आपण दिली तर आमदार चांगला काम करू शकेल. दरम्यान यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आमदार राजू पाटील यांनी सुद्धा ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. त्यांनी असं म्हटलं की आमदारांना मोफत घरं कशासाठी? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहते. त्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनिट वीज मोफत द्या आणि जनतेचे आशीर्वाद मिळवा. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवर आणि सरकारच्या निर्णयावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलंय. आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की सदर घरं मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत अधिक बांधकामाचा खर्च म्हणजे साधारण 70 लाख रुपये त्याची किंमत आहे, ती संबंधित आमदाराला द्यावी लागेल. बातमी आहे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असलेल्या लोणारबद्दलची. या पर्यटन स्थळाची ओळख जागतिक दर्जाचं म्हणून असली तरी सुद्धा विकासापासून मात्र हे पर्यटन स्थळ कोसो दूर आहे. जागतिक दर्जाच्या लोणार सरोवराला पर्यटन केंद्राचा अ दर्जा प्राप्त झालाय. मात्र या अ दर्जाप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा इथे पर्यटकांसाठी उपलब्ध नाहीत. लोणार सरोवराला लागून असलेल्या वनसंपत्तीचं संरक्षण नाही. जिथे तिथे कचरा, कुठल्याच गोष्टीचं संगोपन नाही. त्यामुळे जागतिक दर्जाचं हे लोणार सरोवर आपलं गतवैभव मंत्रालयीन लालफित शाहीमध्ये शोधत असल्याचं बोललं जात आहे. याचा विकास करण्याची मागणी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून केली जाते. आतापर्यंत ज्या बैठकी झाल्या, निधी झाल्या, ह्या जास्तीत जास्त वैज्ञानिक दृष्टिकोन झालेले आहे. पण या सरोवरामध्ये जे अतिशय सुंदर रेखीव काम, ज्या हेमाडपंथी असे मंदिर आहे त्याची खूप दुरवस्था झाली. त्याबद्दल त्या मीटिंगमधले कुठलाही शब्द निघत नाही. येडी बाबूळ काढा, हे काढा, ठीक आहे, सरोवराचा सर्वांगीण विकास करा, पण ज्याप्रमाणे वैज्ञानिक दृष्टीने लोणार सरोवरकडे बघता त्याप्रमाणे तिथले मंदिरे, धारातीर्थ, जे आध्यात्मिक एक लोणारची ओळख आहे
त्याचाही इतिहास पुढे आला पाहिजे, त्यावर सुद्धा काम झालं पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी लोणारच्या विकासासाठी, लोणार सरोवर विकासासाठी विशेष निधी दिलेला आहे. पण आमची लोणारवासियांची अशी इच्छा आहे की तो निधी लवकरात लवकर खर्च व्हावा आणि लोणारच्या सरोवराचा आणि लोणारचा सर्वांगीण विकास व्हावा, जेणेकरून इथे नवीन उद्योगांना ज्यावेळेस समजा हा निधी खर्च होईल त्यावेळेस लोणारचा विकास होईल. म्हणजे निश्चितच तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळेल, गावाचा विकास होईल. संशोधकाच्या भूमिकेतून आली होती, पण इथे ना जे बेसिक गोष्टी हव्या होत्या म्हणजे महिलांसाठी जे स्वच्छतागृह आणि पाण्याची व्यवस्था आणि इथनं मार्ग पण खूप कठीण आहे, तर ते सुविधा ज्या बेसिक आहे गरज त्या सुविधा हव्या होत्या. येताना बऱ्याचशा लोकांना लोणार सरोवराला जायला रस्ता कोणता हे देखील माहीत नाही आणि आपण गुगलच्या GPS मॅपवर जेव्हा बघतो, गुगल मॅपवरती तो वेगळ्याच ठिकाणून तो रस्ता दाखवला जातो आणि इथे आल्यानंतर त्या सरोवराला पायी जाण्यासाठी निश्चित असा व्यवस्थित रस्ता देखील नाही आहे. म्हणजे इथून आता मी त्या गाईडला विचारलं की इथून 2 तास त्या खाली पाण्यापर्यंत तिथे जायला लागणार. म्हणजे एखादा फॉरेनर किंवा एखादे फॉरेनमधून येणारे जे आपले संशोधक आहेत ते इथे येणार म्हटलं इथून 2 तास त्यांना चालत जाऊन तिथपर्यंत जायला लागणार. ही परिस्थिती बघता जेव्हा किंवा दुसऱ्यांदा ते येतील तर निश्चितच त्यांच्या स्वतःचे जे आणखी दुसरे काही संशोधक असतील त्यांना सांगतील की इथे जाणं फार कठीण आहे, इथे संशोधन करणं कठीण आहे. तर ते ज्यांचं लक्ष या ठिकाणी संशोधनामध्ये लागणार नाही, अधिकाधिक वेळ खर्ची आपली शक्ती खर्च होत राहील. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार इथं जगप्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती झाली आहे. ही निर्मिती उल्कापाताच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळं जगभर हे लोणार परिसर आणि लोणार सरोवर हे जगभर या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आता आपण लोणारला आलेलो आहे आणि आपण देखील या ठिकाणी माझ्या मागे परिस्थिती बघू शकता की हे जागतिक स्तरावरचं जरी खाऱ्या पाण्याचं लोणार सरोवर जरी असलं तरी परंतु या ठिकाणी जे पर्यटक येतात त्यांची संपूर्णपणे निराशा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण लोणार सरोवराचा जो परिसर आहे तो झाडा झुडपांनी संपूर्णपणे व्यापलेला आहे. खाऱ्या पाण्याचा सरोवर जरी हा असला तरी पाणी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दूषित झालेला आहे. अतिशय दुर्लक्षित असलेला हा प्रकल्प जो आहे लोणार सरोवर म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. परंतु दूरवरून देशातून आणि देशाच्या बाहेरून अनेक पर्यटक या ठिकाणी लोणार सरोवराला भेट द्यायला येतात खरे, परंतु त्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निराशा होते. आता या लोणार सरोवराचा मोठ्या प्रमाणात विकास करून या ठिकाणी जागतिक पातळीवरचं सरोवराला नाव देण्यात यावं आणि या ठिकाणी जागतिक पातळीवरचं पर्यटक स्थळ उभारावं अशी मागणी या ठिकाणी पर्यटक करतायत. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. आणि आपल्यासोबत आता जोडले गेलेत स्थानिक शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर. संजयजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. थँक्यू, धन्यवाद. काय नेमकं करायला पाहिजे? कोण कमी पडतंय? तुमचा पाठपुरावा कमी पडतोय? राज्य सरकार लक्ष देत नाही का जिल्हा प्रशासन लक्ष देत नाही? काय होत आहे? नाही, एकीकडे या त्या सरोवरा संदर्भातले काही सरोवर प्रेमी त्यांनी कोर्टामध्ये रिट दाखल केली होती. त्याच्यात अनेक प्रकरणं त्याच्यामध्ये होती आणि त्याच्यावरच कोर्टानं त्याच्यामध्ये निर्णय देऊन आता कोर्टाच्या अधिपत्याखाली त्याच्यावर एक समिती नेमून आता त्या सरोवर आराखड्या संदर्भातला प्रोसेस या ठिकाणी सुरू आहे. परंतु माझं वैयक्तिक मत त्याच्यामध्ये असं आहे, लोकप्रतिनिधी म्हणून तिथले खासदार, तिथले आमदार, तिथले नगराध्यक्ष, तिथले जे अभ्यासक आहेत लोणार सरोवरा संदर्भातले स्थानिक, या सर्वांना त्याच्यामध्ये कुठेतरी समावेश त्याच्यात करायला पाहिजे होता. जो अधिकारी येतो त्याच्या मनाप्रमाणे तो प्लॅन बदलायचा प्रयत्न करतो. केवळ अधिकाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळं आणि केवळ निगेटिव्ह भूमिकेमुळे त्या सरोवराच्या विकास आराखड्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्याला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहेत. कुठं कोणाला विचारत नाही. संजयजी, मध्ये मुख्यमंत्र्यांनी याची पाहणी केली, त्याच्यानंतर त्याच्याकरता काही निर्देश दिले, त्याच्याकरता काही निधी सुद्धा मधल्या काळात मंजूर झाला होता. पण मग प्रत्यक्षात कामं सुरू आहेत का? अधिकारी बदलला वर्षभरात की कामांचं स्वरूप परत बदलतं आणि पहिली कामं अर्धवट राहतात? मी तर डायरेक्ट याच्यावरती आरोप राहील का माझा? सर्व या आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. हा याच्यामध्ये निष्क्रिय, म्हणजे हा आयुक्त याच्यामध्ये निष्क्रिय आहे. आयुक्त याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा त्याचा पाठपुरावा करत नाही. एकीकडे 8-10 डिपार्टमेंट त्या सरोवरा संदर्भातले त्याच्यामध्ये आहेत. याचा समन्वय करून जी कामं ज्या विभागाची जी कामं त्या आराखड्यामध्ये समावेश करायची ती करणं, त्याच्यानंतर त्याचा प्लॅन बनवून तसा आराखडा आणि जी काही महत्वाची कामं आहे
मग सरोवराच्या होणारं त्याच्यामध्ये जे गावातील सांडपाणी त्याच्यामध्ये जाते, त्याच्यामध्ये त्याच्यावरती जे काही सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा जे प्रकल्प केला, 8-10 वेळेस तक्रारी करून त्याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही. सर्व जे काही त्याच्यावरती खर्च 2 कोटी केलाय आणि सर्व पाणी त्याच्या खर्च करून त्या सरोवराच्या मध्ये पाणी जाते. अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाच्या अगोदर कामं झालीत. ज्या पद्धतीनं कामं त्या ठिकाणची व्हायला पाहिजेत तशा पद्धतीनं कामं विकास आराखड्यामध्ये जी घेतली ती कामं होत नाहीयेत आणि केवळ या अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळे या सरोवराची या ठिकाणी दुर्लक्ष वाढ होत आहे. बरं संजयजी, आपण अपेक्षा करूयात न्यूज 18 लोकमत आपल्या परीने याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करेल. आपणही पाठपुरावा करावा. ऐतिहासिक वारसा असलेलं हे सरोवर आणि त्याचा सगळा परिसर याचं जतनही झालं पाहिजे आणि विकासही झाला पाहिजे. आणि आता एक नजर टाकूयात देशातल्या प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर. आज का तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर। इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक।